रोज नाश्त्याला काय बनवायचा हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर हा नक्की ट्राय करून बघा। फक्त तांदळाचं पीठ वापरून आपण केलेला आहे। अगदी मऊसूत बनतो आणि खायलाही खूप छान चविष्ट लागतो। तुम्ही सांबारसोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता किंवा फ्राय करून खाऊ शकता। आता मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे। हे रेडीमेड पीठ आहे, तुम्ही घरी मिक्सरला तांदूळ वाटून बारीक चाळणीनं चाळून घेऊ शकता। आता 2 वाट्या पिठाला मी 2 वाट्या पाणी घेतलं आहे, थोडंसं मीठ आणि 1 चमचा तूप टाकायचं। या पाण्याला खूप जास्त उकळी नाही आणायची, थोडंसं तूप पातळ झालं की पाणी गॅस बंद करून ठेवायचा आणि गरम पाणी आपल्या तांदळाच्या पिठामध्ये ओतून घ्यायचं। हे पहा, या प्रकारे थोडं थोडं करत ओतून घ्या, कारण खूप जास्त पाणी एकत्र टाकलं तर हात भाजेल आणि चमच्याच्या साहाय्याने आपण मिक्स करून घेऊया। याला 5 मिनिटं असंच झाकून ठेवूया, कारण पीठ गरम आहे। 5 मिनिटानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर आपण पीठ मळून घेऊया। याला खूप जास्त मळायची गरज नाही, हलकंच थोडंसं मळून घ्यायचं। आणि हे पहा, या प्रकारे आता आपण जे शेवया करतो त्या मशीनच्या साहाय्याने आपल्याला बारीक शेवया करून घ्यायच्यात। हे पहा, या ताटलीने आता इडलीच्या पात्रामध्ये आपल्याला वाफून घ्यायचे। जसं आपण इडली वाफून घेतो त्याच प्रकारे ह्याला इडियप्पम म्हणतात। दक्षिण भारतीय पदार्थ आहे, साऊथमध्ये केला जातो किंवा कोकणामध्येही आपण करतो, जे नारळाच्या दुधासोबत खातात तेच। हे पहा, आता स्टीम करून घ्यायचं। एक 10-15 मिनिटं इडली पात्रामध्ये ठेवून आपण वाफून घेऊया। हे पहा, थोडंसं थंड केल्यानंतर आपण काढून घेऊया। हे चटणीसोबत किंवा सांबारसोबत खूप छान लागतं। नवीन काहीतरी ट्राय करायचं असेल तर हा नाश्ता नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला चटणी सांबार करायचं नसेल तर आपण याला फ्राय करू शकतो। हे पहा, पूर्ण सुटसुटीत झालं आहे आणि मस्त असा मऊसूत नाश्ता तयार झालेला आहे। आता आपण याला फ्राय करून घेऊया। 1 चमचाभर मी तेल टाकलं आहे। आता हा नाश्ता साऊथमधला असल्यामुळं आपल्याला 1 चमचा चना डाळ, उडदाची डाळ घ्यायची आहे। बारीक कट करून हिरवी मिरची घेतली आहे मी 1 आणि कढीपत्ता। खूप जास्त मसाले वापरायची गरज नाही आहे, कमी मसाल्यामध्येही खूप छान लागतात। आणि जे आपण इडियप्पम तयार करून घेतले होते याला हलक्या हाताने वेगळे करून तोडून घ्यायचे। हे लगेचच सुटतात आणि खालीवरी करून आपल्याला परतून घ्यायचे, कारण हे ऑलरेडी शिजलेलं आहे। चवीनुसार मीठ टाका। हे पहा, पटकन तयार होणारा झटपट टेस्टी नाश्ता। कोथिंबीर पसरून घ्या आणि ओल्या खोबऱ्याने गार्निशिंग करून घ्या। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।